नमस्कार मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्हाला मराठी मुळाक्षरे दिसत असतील आणि त्याचबरोबर त्याच्या इंग्रजी स्पेलिंग लिहिलेल्या देखील दिसत असतील आणि त्याचबरोबर पुढच्या स्क्रीनवर मी तुम्हाला इंग्रजीची आणि मराठीची 12 खडी 14 खडी सुद्धा दाखवणार आहे। तर मित्रांनो, आज आपण या मराठी मुळाक्षरे आणि मराठी 14 खडी यांना जी इंग्रजी अक्षरे वापरली जातात त्यांचा अभ्यास करून त्यांच्या सहाय्याने आपण विविध शब्दांचं इंग्रजीतून स्पेलिंग अगदी सहजपणे आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये कशा प्रकारे बनवू शकतो याच्याबद्दलची माहिती बघणार आहोत। मित्रांनो, इंग्रजी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि त्यामुळं या भाषेचा बेस पक्का होणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळं आपण आपल्या मुलांना लहानपणापासूनच जर या गोष्टींचा सराव दिला, इंग्रजी 12 खडी असेल, इंग्रजीच्या स्वरांचे उच्चार असतील, स्पेलिंगचे नियम असतील, या सर्व जर बेसिक गोष्टी आपण लहानपणापासूनच जर त्यांना ओळख करून दिली तर मुलांचं इंग्रजी वाचन, इंग्रजी लेखन आणि इंग्रजीतून संभाषण असेल, या सगळ्या गोष्टी त्यांना सोप्या होणार आहेत। त्यांना कुठेही इंग्रजीची भीती वाटणार नाही। यापूर्वी आपण इंग्रजीचे स्पेलिंग बघितलेले आहेत, त्याचे नियम बघितलेले आहेत, त्याचबरोबर इंग्रजीचे जे 5 स्वर आहेत AEIOU याचे वेगळे उच्चार, त्यांचे नियम, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत। आणि आज मात्र आपण मराठीची व्यंजने आणि मराठीची 14 खडी यांना कोणते इंग्रजी अक्षरे वापरली जातात आणि त्यांचा वापर करून आपण चुटकीसरशी स्पेलिंग कशी बनवू शकतो हे इथे पाहणार आहोत। चला तर बघा, या ठिकाणी मी क पासून ज्ञ पर्यंत ही जे आपले व्यंजने आहेत मराठी ती सर्व लिहिले आहेत आणि फक्त एकदा आपण याचं रिवाइज करूया। बघा, के साठी आपण इंग्रजी अक्षर हे क वापरलं जातं आणि इंग्रजी स्पेलिंग मध्ये काही ठिकाणी के साठी म्हणजे क साठी सी सुद्धा वापरलं जातं। त्याचाही व्हिडिओ जो आहे तो याच्यापूर्वी आपण बघितलेला आहे। ख साठी KH असं वापरलं जातं, ग साठी जी हे इंग्रजी अक्षर वापरलं जातं, घ साठी GH, च साठी CH, छ साठी CHH वापरलं जातं, ज साठी जे वापरलं जातं। काही शब्दांमध्ये ज साठी झेड हे अक्षर सुद्धा वापरलं जातं। त्याच्यानंतर झ साठी JH वापरलं जातं, ट साठी टी वापरलं जातं, ठ साठी TH वापरलं जातं, ड साठी डी हे अक्षर वापरलं जातं, ढ साठी DH, न साठी N, इथं सुद्धा सेमच आहेत। त साठी टी, थ साठी TH, द साठी D, ध साठी DH आणि न साठी N। म्हणजे ट चं जे ग्रुप आहे आणि त चा ग्रुप आहे या सगळ्यांसाठी अक्षर सेम आहेत बघा, टी टी TH TH D D DH DH N N अशा पद्धतीनं। त्यानंतर आहे प चं, प च्या ग्रुपमध्ये प ला P वापरलं जातं, फ साठी PH पण आपण वापरतो आणि F सुद्धा वापरलं जातं। त्याच्यानंतर ब साठी बघा B वापरलं जातं, भ साठी BH हे अक्षर वापरलं जातं, म साठी M हे अक्षर वापरलं जातं। त्यानंतर य साठी Y, र साठी R, ल साठी L, व साठी आपण V सुद्धा वापरतो आणि W सुद्धा वापरतो, पण V चा उच्चार हा जरासा व आणि ह याचा एकत्रित उच्चार होतो तशा पद्धतीने होतो। श साठी SH वापरलं जातं, या श साठी SH वापरलं जातं, स साठी S वापरलं जातं, ह साठी H वापरलं जातं, ळ साठी ल, क्ष साठी KSH, क्ष क स आणि ह या तिघांचा उच्चार होतो म्हणून KSH, आणि ज्ञ साठी द न य या तिघांचा उच्चार होतो म्हणून DNY या अक्षरांचा आपण वापर करतो। तर ही 12 खडी किंवा मुळाक्षरांची जी इंग्रजीतून अक्षर आहेत हे आपल्याला अंकलिपीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात। तर सर्वप्रथम आपण आपल्या मुलांना यांची ओळख करून द्यायची। अर्थातच A to Z अक्षर आहेत त्याला ओळख झाली पाहिजे, ए चा उच्चार काय, बी चा उच्चार काय, सी चा उच्चार काय, हे थोडं बेसिक दिल्यानंतर मग आपण या मुळाक्षरांकडे जायचं आहे आणि याचा आपण मुलांना आपल्या सराव द्यायचा आहे। आता याच्या नंतर आपली जी मराठी 14 खडी आहे त्यांचे उच्चार किंवा त्याच्यासाठी कोणती अक्षरे असतात ते इथे बघूया। चला तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी 14 खडीचं लेखन केलेलं आहे। अ आ इ या ठिकाणी दीर्घ ई आहे, उ ए ऐ, ओ औ अ हे जे 2 नवीन स्वर ऍड झालेले आहेत, आणि आ। आता आपण या मुळाक्षरांसाठी, या आपल्या जे स्वर आहेत मराठीतले यांच्यासाठी कोणती इंग्रजी अक्षरे वापरायची ते एकदा इथे रिवाइज करूया। बघा, अ साठी आपण अ वापरतो, ए वापरतो, आ साठी आपण सुद्धा ए वापरतो, एच वापरायचं, कधी कधी आपण डबल ए सुद्धा वापरतो, काही प्रॉब्लेम नाही। ई साठी आपल्याला वापरायचं आहे आय, आहे हा इंग्रजी स्वर वापरायचा आहे। दुसऱ्या ई साठी आपण डबल ई हे स्वर वापरायचे आहे, डबल ई। उ साठी पहिल्या उ म्हणजे रस्व उ साठी आपण यू वापरायचा आहे आणि दीर्घ उ साठी आपण डबल ओ वापरायचं आहे। ए साठी, ए या अक्षरासाठी आपल्याला वापरायचं आहे ई हे अक्षर ए साठी। ऐ साठी आपण वापरणार आहोत ए आय,
ऐ. त्याच्यानंतर आहे ओ. ओ साठी ओच वापरायचं आहे. औ साठी आपण ए यू हे वापरणार आहेत. काही ठिकाणी ओ यू पण वापरतात, पण आपण जास्तीत जास्त एयूच वापरलं जातं. त्यामुळं औ साठी आपण इथं या ठिकाणी इथं ओ झालं होतं, औ साठी आपण एयू वापरायचं आहे. ऍ साठी मित्रांनो ए वापरलं जातं. ए या इंग्रजी स्वराचा मूळ उच्चार हा ऍच असा होतो. बॅट, कॅट बघा ऍच असा उच्चार होतो. अ साठी आपण ओच वापरणार आहोत. अम साठी ए आणि एम हे वापरायचं आहे. आणि आ साठी आपण ए एच वापरायचं आहे. आता आहाचा काही बरेचसे शब्द पण येत नाहीयेत, पण आणि अन असा सुद्धा काय उच्चार होतो, म्हणजे अंतर हा मराठी शब्द आहे बघा, न चा उच्चार होतो. त्यामुळं ए एम आणि ए एन म्हणजे जो उच्चार असेल त्या पद्धतीनं म चा उच्चार होत असेल तर ए एम, न चा उच्चार असेल तर ए एम. चला तर बघा याचा सराव मुलांना आपल्याला द्यायचा आहे. अ ला आपण ए वापरतो, आ ला एच वापरतो, ई ला आय, दुसऱ्या ई दीर्घ ई ला डबल ई, यू ला उ ला यू वापरतो, दीर्घ उ ला आपण डबल ओ घेतो, ए ला ई घेतो, ऐ ला ए आय घेतो, ओ ला ओ घेतो, औ ला ए यू घेतो, ä ला ए घेतो, अ ला ओ घेतो, ला ए एम किंवा अन असेल तर ए एन घेतो आणि आ ला ए एच घेतो. आता मित्रांनो आपण बघा ही ओळख दिली. मराठी 12 खडी 14 खडी असेल त्याचे इंग्रजी अक्षर मुलांना सराव करायचा आहे. त्याच्यानंतर व्यंजने द्यायचे, त्याच्यानंतर मग आपण कुठलाही शब्द घाला, मुलांना त्याची स्पेलिंग आरामात बनवता येतात. आणि ते आता कसे बनवू शकतो हे आपण एक काही स्पेलिंग शब्द घेऊया, मराठी शब्द, आणि त्याच्या स्पेलिंग बनवण्याचा प्रयत्न करूया. चला तर मित्रांनो आपण काही शब्द घेणार आहोत आणि त्याच्या स्पेलिंग आपण आपल्या मुलांना कशा बनवायला शिकवू शकतो हा अतिशय महत्वाचा भाग आहे, ते इथे बघणार आहोत. बघा एक साधा शब्द घेऊया आपण, दुकान असा शब्द घेऊया. दुकान. बघा दुकान हा शब्द घेतलेला आहे. आता याच्यामध्ये 3 व्यंजने आहेत, द, क आणि न. आणि स्वर जर बघितलं तर द ला उकार लागलेला आहे, उ म्हणजे पहिला उकार आहे, क ला काना आहे आणि न मध्ये अ हा स्वर मिसळलेला आहे. चला या ठिकाणी बघा पहिल्यांदा मला द चा शब्द बघायचा आहे. द साठी आपण इंग्रजी अक्षर वापरतो डी. हे मुलांना आपण इथे सराव करून द्यायचा आहे. मुलांना वापरायचं सांगायचं की द साठी आपण डी वापरतो. आणि उकाराला काय वापरतो उ साठी, तर आपण वापरतो यू, म्हणून झालं डी यू. बरोबर. मला दू चा उकार डी यू म्हणजे दूचा जो शब्द आहे, दू हे अक्षर आहे त्याचा इंग्रजी शब्द मिळाला डी यू. आता दुसरा आहे का. क साठी आपण के वापरतो. ज्यावेळी आपण मराठी शब्दांचं इंग्रजी स्पेलिंग करायला जातो त्यावेळी क साठी केच वापरायचं, हे लक्षात घ्या. दुकान क आणि आ ला आपण वापरतो ए, दु का. आणि न हा शेवटचं अक्षर आहे आणि न साठी आपण वापरतो एन. आणि नेहमी लक्षात घ्या एन ए, अ साठी अ येतं म्हणून एन ए असं काही करायचं नाही. शेवटचं जे अक्षर असतं ते फक्त तेवढंच, म्हणजे प असेल तर पीच वापरायचं, पी ए असं वापरायचं नाही. चला तर दुकानची स्पेलिंग झाली बघा, डी यू दू, के का, एन ला न, दू का न. बघा अगदी सहजपणे आपण या ठिकाणी स्पेलिंग बनवलेली आहे. अजून एक आपण शब्द घेऊया. याच्या ठिकाणी आपण पुढचा शब्द घेऊया, एखादं नाव घेऊया आपण. चला या ठिकाणी घेऊया आपण मितेश असं नाव आहे. मितेश हा शब्द आहे, याची स्पेलिंग मला बनवायची आहे. चला पहिल्यांदा या ठिकाणी मी, ते आणि श असे 3 पार्ट आहेत. पहिला भाग आहे मी साठी घेणार आहे मी एम, म आहे म्हणून मी एम घेणार आहे. आणि म ला पहिली वेलांटी आहे आणि पहिल्या वेलांटीसाठी आपण घेतो आय, त्यामुळे झालं मी. बरोबर. इथं झालं मी. आता मी घेणार आहे ते. पहिल्यांदा घेऊया त साठी घेतलं मी टी. बरोबर. आणि मात्रा म्हणजे ए या स्वरासाठी आपण इंग्रजीतलं ई हे अक्षर वापरतो, म्हणून इथं घेणार आहे मी ई, मी ते. आणि श साठी वापरतो आपण एस एच. स मध्ये ह मिळवलं, श झालं आणि त्याच्यासाठी एस मध्ये म्हणजे स साठी एस आणि ह साठी एच, एस एच, मी ते श. बघा या ठिकाणी माझी स्पेलिंग तयार झाली, मी ते श. अशा पद्धतीनं म्हणजे किती सोपं आहे बघा. फक्त आपल्याला आपली मराठी 12 खडी 14 खडी आहे आणि मराठी व्यंजनं आहेत त्यांची इंग्रजी अक्षरांची ओळख फक्त आपल्या मुलांना करून द्यायची आहे. आता हे 2 सोपे शब्द झाले. थोडासा आपण मोठा म्हणजे कठीण शब्द घेऊया. समजा एखादा जोडाक्षरयुक्त शब्द घेऊया आपण. इंग्रजी हा शब्द घेऊया. इंग्रजी भाषा, इंग्रजीच, इंग्रजी या शब्दाची स्पेलिंग मला आता बनवायची आहे. बरोबर. चला याच्यामध्ये बघा इंग हा एक अक्षर आहे, शब्द छोटा, ग्र आहे आणि जी आहे.
चला आता पहिल्यांदा आपण इंगला घेऊया. आता ई साठी आपण वापरतो आय, बरोबर ना. ई साठी वापरतो आय, हे डायरेक्ट स्वर आलेलं आहे त्यामुळे ई साठी घेणार आहे मी आय. आय घेतला. आता ई वर आहे अनुस्वार आणि त्याचा उच्चार होतो अन, बरोबर. इंग, त्यामुळे अन असा उच्चार होतो, होत नाही, अन असा उच्चार होतो. आणि आणि अन साठी आपण ए एम किंवा ए एन असं वापरतो रिस्पेक्टिव्हली, बरोबर ना. त्यामुळे अनचा उच्चार आहे म्हणून आपण इथं वापरणार आहोत ए एन, बरोबर ना. ए एन वापरणार आहोत. ओके. परंतु आता इथे एक गोष्ट इथं मित्रांनो लक्षात घ्यायची आहे. इथं पहिला देखील आय हा स्वरच आलेला आहे आणि अन साठी आपण ए एन वापरलेलं आहे. ज्यावेळी आपल्याला अन असं येतं त्यावेळी आपण ए एन वापरायचं आहे. पण इथं फक्त डायरेक्ट काय आलेलं आहे, अनुस्वार आलेला आहे आणि ज्याचा उच्चार इन नच असा होतो, इयन असा होत नाही, इन न होतो. त्यामुळे या ठिकाणी ए एन न घेता डायरेक्ट आपण घ्यायचं आहे एन, बरोबर. चला इन झालं, इन झालं, इन. आता आहे ग्र, ग ला आपण घेणार आहोत मित्रांनो जी. ग चा रफार म्हणजे त्याला पाय मोडलेला आहे म्हणजे र जोडलेला आहे, रच जोडाक्षर आहे म्हणून घेणार आहोत आर, ग्र. आणि त्याच्यामध्ये अ हा स्वर आहे अ, ग्र अ म्हणून घेणार आहे ए, झालं इंग्र. आणि जी शेवटचं, जी साठी आपण घेणार आहोत जे, बरोबर. आणि दुसरी वेलांटी आहे, दीर्घ वेलांटी आहे, त्याच्यासाठी आपण घेणार आहोत डबल ई, झालं माझं इंग्रजी हा शब्द इथे तयार केलेला आहे. बघा अशा पद्धतीने हे जोडाक्षरयुक्त शब्द सुद्धा आपण बनवू शकतो. चला आता आपण एक अजून शब्द घेऊया की समजा मला कष्ट असा शब्द बनवायचा आहे, कष्ट. तर बघा क साठी मी घेणार आहे के आणि क अ आहे म्हणून के ए. आता श, श साठी वापरतो एस एच, कश, झालं कश झालं. आणि ट ला आपण वापरतो टी, झालं कष्ट. म्हणजे अशाच या स्पेलिंग आपण आरामात बनवू शकतो. कुठल्याही मराठी अक्षराच्या शब्दाच्या स्पेलिंग या ठिकाणी आपण बनवू शकतो. फक्त आपल्या मुलांना जे मराठीची 14 कडी आहे त्याच्यासाठीची अक्षरे इंग्रजी अक्षरे आणि मराठीचे व्यंजन आहेत त्याच्यासाठीची इंग्रजी अक्षरे याची एकदा ओळख करून द्यायची. तो एक चार्ट बनवून द्यायचा, तो चार्ट मुलांसोबतच ठेवायचा किंवा इंग्रजी 12 कडी आणि मराठी 12 कडीची एक अंकलिपी मिळते ती मुलांना द्यायची आणि त्याच्यामधून सुरुवातीला बघून स्पेलिंग तयार करा म्हणायचं. बघून स्पेलिंग तयार करा तुम्ही. औषध शब्द आहे तर औला काय येतं त्याच्यामध्ये बघा एयू येतं, श ला एस एच येतं, एस एच ए येतं आणि ध ला डी एच येतं, ए यू एस एच ए डी एच. अशा पद्धतीने बनवायला सांगायचं. आणि मग हळूहळू एकदा का मुलांना प्रत्येक अक्षरासाठीचं इंग्रजी अक्षर माहिती झालं की आपली मुलं आरामात स्पेलिंग बनवू शकतात. मी अशा पद्धतीने माझ्या विद्यार्थ्यांना सराव दिलेला आहे. कुठलाही शब्द घाला, कितीही मोठा घाला, मुले त्याचे छोट्या छोट्या पार्ट करतात आणि त्या भागानुसार त्या पार्टच्या स्पेलिंग तयार करतात. तर अशा पद्धतीनं आपण या इंग्रजी 14 खडी आणि व्यंजनांची जी इंग्रजी अक्षर आहेत त्यांचा वापर करून इथं कोणतीही मराठी शब्दाची स्पेलिंग आरामात आपल्या मुलांना बनवायला देऊ शकतो. आणि याच्यामध्ये कसं आहे मुलांना थोडंसं एक वेगळा अनुभव मिळतो, अरे की आपण मराठी शब्दाची इंग्रजीतून स्पेलिंग बनवते, त्यामुळे त्याला एक कॉन्फिडन्स येतो की मी कुठल्याही शब्दाची इंग्रजी स्पेलिंग बनवू शकतो. आणि तो कॉन्फिडन्स निश्चितच त्याला इंग्रजीमध्ये सक्सेस होण्यासाठी पुढे ढकलायला मदत होतो. चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या विद्यार्थ्यांना एकदा शिकवण्याचा प्रयत्न करा आणि तुमचा जो काही अनुभव असेल तेव्हा कमेंटमध्ये पोस्ट करा. किंवा तुम्ही काहीतरी वेगळ्या जर आयडियाज घेत असाल इंग्रजी शिकवण्यासाठी, इंग्रजी वाचन लेखन संभाषण घेण्यासाठी तर त्या देखील कमेंटमध्ये पोस्ट करा. चला तर मित्रांनो भेटूया अशाच माहितीपर पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.